ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. जसे म्हणतात ना की घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसते नाती. नमस्कार मंडळी. आपण आज आपल्या घरातील किचन कोणत्या दिशेला असावे याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत. जर स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला असेल तर काय करावे? आपले स्वयंपाकघर आपल्या घरामध्ये जर चुकीच्या दिशेला असेल तर कुठल्या प्रकारची नकारात्मक गोष्टी घडतात किंवा आपल्याला त्याचा अनुभव येतो, या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आणि त्यासाठी काय उपाय करू शकता ते आपण आज पाहूयात. किचन जर चुकीच्या दिशेला असेल तर वास्तुशास्त्र काय सांगते ते आपण पाहणार आहोत. वास्तुशास्त्र हे पूर्ण दिशेवरती आधारित आहे. त्याप्रमाणे जर आपण योग्य असा उपाय करून घेतला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा बनते, घरामध्ये सुखशांती राहते. म्हणून जेव्हा केव्हा आपण आपले स्वतःचे घर बांधत असाल किंवा भाड्याने राहत असाल तर त्या घराच्या दिशा योग्य आहेत का आणि त्या दिशेला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्राप्रमाणे आहेत का ते पाहूनच पुढचे पाऊल उचलावे. जसे की किचन आग्नेय कोणलाच असायला पाहिजे. आपल्या घरातील जो कर्ता माणूस आहे त्याची बेडरूम, ज्याला आपण मास्टर बेडरूम म्हणू शकतो, ती नैऋत्य कोणला असायला पाहिजे. घरामध्ये देवघर हे ईशान्य कोणला असायला पाहिजे. जे टॉयलेट बाथरूम असतील ते वायव्य कोणला यायला पाहिजे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्राप्रमाणे असायला पाहिजेत. वास्तुशास्त्र पद्धतीने जर आपण घर बांधले तर त्याचे आपल्याला खूप सारे असे अनेक फायदे होतात. स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असायला पाहिजे तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची दिशा ही आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेचा मध्यभाग, याला आपण साऊथ ईस्ट कॉर्नर असे पण म्हणू शकतो. ही दिशा स्त्री तत्वाची आहे. या दिशेला आपले किचन असायलाच पाहिजे. जर किचन आग्नेय दिशेला नसेल आणि या दिशेला दोष निर्माण झाले तर सर्वाधिक परिणाम त्या घरातील स्त्रियांना होतो. स्त्रियांमधील आजारपणाचे प्रमाण वाढते, पोटाचे विकार होतात, आर्थिक चणचण भासते. कारण ही ऊर्जा देणारी दिशा आहे आणि या दिशेला किचन असायलाच पाहिजे. या दिशेला चुकूनही पाण्याची टाकी किंवा टॉयलेट किंवा बाथरूम नसावे. स्वयंपाक करताना नेहमी स्त्रियांचे तोंड पूर्व दिशेलाच असायला पाहिजे. पूर्व दिशेच्या भिंतीवरती खिडक्यांची रचना असावे जेणेकरून घरामध्ये ऊन येईल आणि आपल्या घरातील आपले घर निर्जंतुक होईल आणि किचनमधील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध असे राहील. घरामध्ये सतत आनंदी वातावरण ठेवा. एकमेकांशी चांगले बोला. दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरामधील देवांची पूजा करावी. शक्य असेल तर तुपाचा दिवा लावणे, धूप लावणे, अगरबत्ती लावणे. घरामध्ये सतत एखादा मंत्र लावून ठेवावे जेणेकरून प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहू शकते. आपल्या घराची चौकट लाकडी असायला पाहिजे. उंबरठा तोही लाकडी असावा. दारामध्ये तुळस असावी. तुळस ईशान्य कोणला ठेवावी. जर आपण एखाद्या फ्लॅटमध्ये असाल आणि दारामध्ये जागा नसेल तर आपल्या गॅलरीच्या ईशान्य कोणला तुळस ठेवा आणि त्याची दररोज पूजा करावी. तो मंडळी, जर आपले किचन आग्नेय कोणला नसेल तर हा उपाय करा. उपाय आहे दररोज संध्याकाळी किचन वट्याच्या आग्नेय कोणला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावणे. म्हणजे आपल्या घराचा जो आग्नेय कोण आहे तो ॲक्टिव्ह राहील आणि आपल्याला येणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होईल. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर काही समस्या येत असतील तर खाली नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. नंबर आहे 7030600066. धन्यवाद. टेन्शन घेऊ नका, आहेत वास्तू काका.